तर आज आपण बघणार आहोत विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजे जे एक शब्द पण त्याचा विरोधात अर्थ असतो. काल आपण बघितलं होतं समानार्थी शब्द आपण बघितलं होते. समानार्थी म्हणजे जे वेगवेगळे शब्द असतात पण मीनिंग एकच असतं. तर आज तसं नाही आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. तर शब्द त्याच्या विरुद्धात आपण अर्थ बघणार आहोत. चला तर बघूया. अनाथ. अनाथ म्हणजे ज्यांना आईवडील नसतात ते नाही का असेच अनाथ असतात. ते त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे सनाथ. सनाथ म्हणजे ज्यांना आईवडील आहेत ते. अब्रू. अब्रू म्हणजे इज्जत. इज्जतीचा आहे बेअब्रू. अवजड. अवजड म्हणजे जड. जडचा विरुद्धार्थी शब्द आहे हलके. अवघड. अवघड म्हणजे तुम्ही स्टडी करताय पोलीस भरती, तुम्हाला माहिती आहे आता हा थोडा टफच स्टडी आहे, तर तुम्हाला हा अवघड वाटत असेल, त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे सोपे. अर्थपूर्ण म्हणजे त्याला मिनिंगफुल वर्ड म्हणतात. ते अर्थपूर्ण. त्याचा ऑपोजिट वर्ड आहे निरर्थक. आकाश. आकाश म्हणजे आभाळ. आभाळाचा विरुद्धार्थी शब्द पाताळ. पाताळ म्हणजे धरती जमीन. अमावस्या. अमावस्येची रात्र तुम्हाला माहिती आहे कशी पूर्ण काळा राहतं, त्याच्यात चंद्र पण दिसत नाही. तसं विरुद्धार्थी शब्द आहे पौर्णिमा. पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. आदर. आदर आता आपण वडीलधाऱ्यांचा आदर करतो, त्याचा ऑपोजिट वर्ड आहे निरादर. आवडता. आवडतं तुम्हाला काय काय आवडतं, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे नावडता. नावडता म्हणजे तुम्हाला न आवडणारे. आपुलकी. आपुलकी आपण पाहुण्या-रावळ्यामध्ये बघा आपुलकी ठेवतो, त्यांची ओळख राहू देतो. आपुलकीचा विरुद्धार्थी शब्द आहे दुरावा. दुरावा म्हणजे खूप दूरचे. आळशी. आता अभ्यास करताना तुम्हाला आळसपणा थोडाफार येतच असणार आहे, तर आळशी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे उद्योगी. उद्योगी म्हणजे कधीही आळस न येणारा. आनंद. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. आळस. आळसचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्साह. आशीर्वाद. आशीर्वाद आपण मोठ्यांचा आशीर्वाद घेत असतो, तर आशीर्वादचा ऑपोजिट वर्ड आहे शाप. आत. आत म्हणजे आतमध्ये आणि बाहेर. आयात. आयात म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्या देशात येणारं, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्यात. निर्यात म्हणजे आपल्या देशातून बाहेरच्या देशात जाणारं. काटकसर. काटकसर चा विरुद्धार्थी शब्द आहे उधळपट्टी. काटकसर म्हणजे थोडं जपून वापरणे आणि उधळपट्टी म्हणजे की ते असंच उडवत राहणे न जपवता. कोमल. कोमलचा विरुद्धार्थी शब्द आहे कठोर. प्राचीन म्हणजे खूप जुन्या काळातले, आणि अर्वाचीन आणि आधुनिक म्हणजे आजच्या काळातले. अभिमान. अभिमानचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराभिमान. अलीकडे पलीकडे. आरोग्य अनारोग्य. इकडे तिकडे. इहलोक. इहलोक म्हणजे इथे राहणारे लोक, आपल्या देशात राहणारे लोक, आणि परलोक म्हणजे परदेशी राहणारे लोक. इमान. इमान आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बेईमान. उगवणे म्हणजे सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, त्याचा उगवण्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मावळणे. उधळ्या म्हणजे पैसे उडवणारा, आणि कंजूस म्हणजे पैसे जपून ठेवणारा, तो कधीच पैसे उडवत नाही तो. उपाय. उपाय म्हणजे आपल्या प्रत्येक समस्येचा काही ना काही उपाय नक्कीच असतो, आपण काही ना काही ऑप्शन नक्की शोधून काढतो, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुपाय. निरुपाय म्हणजे त्या समस्येवर काहीही उपाय नाही. उत्तीर्ण म्हणजे पास झालेला, आणि अनुत्तीर्ण म्हणजे फेल झालेला, तो पास झालेला नाही. उपस्थित म्हणजे आपण एखादा कार्यक्रम असला तर मान्यवर पाहुणे उपस्थित राहतात, ते उपस्थित राहणे. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुपस्थित म्हणजे ते मान्यवर पाहुणे तिथं उपस्थित नाही आहेत ते. गतकाळ. गतकाळ म्हणजे पूर्वी होऊन गेलेले काळ, भूतकाळ. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे भविष्यकाळ म्हणजे भविष्य पुढे येणार आहे, आता काय होणार आहे ते भविष्यकाळ. गुरु. गुरु म्हणजे शिक्षक, आणि आपण त्यांच्या हाताखाली शिकतो ते शिष्य. चांगले. चांगले त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे वाईट. चूक बरोबर. आवश्यक. आवश्यक म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टींची खूप आवश्यकता असते. आता बघा पोलीस भरतीसाठी तुम्ही अभ्यास करताय, तर तुम्हाला बुकची, सगळ्या अभ्यासाची, बाकीची तुम्हाला जे काही लागणार आहे तुमचं टाईम मॅनेजमेंट, त्याची सगळे आवश्यक आहेच ना, ते तुम्ही आवश्यक म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही टाईम मॅनेजमेंट तर करणारच आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनावश्यक म्हणजे तुम्हाला ते गरजेचं नाही आहे ते. आरंभ. आरंभ म्हणजे सुरुवात करणे, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे शेवट, अखेर, त्याचं म्हणजे ते एंड होणे. अबोल. अबोल म्हणजे कधीही न बोलणारा, आणि वाचाळ म्हणजे सतत बोलत राहणारा. अपेक्षित. अपेक्षितचा विरुद्धार्थी शब्द आहे अनपेक्षित. म्हणजे आपण एखादी गोष्ट जर अपेक्षा केली तर ती होत नसेल तर मग ती अनपेक्षित असते. अजस्र. अजस्र म्हणजे थोडे यंगर, आणि चिमुकले म्हणजे थोडे लहान लहान. असंग. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे संग. अवेर. अवेर म्हणजे स्वीकार न करता, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वीकार करणारे. नैसर्गिक. नैसर्गिक म्हणजे आता निसर्गामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहे ज्या नैसर्गिक म्हणून आपण ओळखल्या जातो, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कृत्रिम म्हणजे ते आता बनवलेले आहे, त्या नैसर्गिक नाही आहेत त्या. अदृश्य म्हणजे न दिसणारे.
न दिसणारे. मग आता बघा, आपण काही गोष्टी न दिसणारे काही असतात ते गोष्टी, ते आपण मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करतो. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दृश्य, म्हणजे दिसणारे. आपल्या डोळ्याला ते दिसतात, इझिली आपण बघू शकतो. अप्रत्यक्ष. अप्रत्यक्षाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रत्यक्ष. उंच. उंच म्हणजे खूप उंच. आता उंट किती उंच असतं, तसं मुंगी असते का? नसते. मुंगी नसते, कुत्रा नसतो, मांजर ही नसते. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे ठेंगणा. उताना. उताना म्हणजे सरळ, आणि पालथा म्हणजे असं पालथा पडलेला. उष्ण. उष्ण म्हणजे खूप गरमी, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे थंड, शीतल. कौतुक. आपण एखाद्या गोष्टीचं बघा, आपण जर आता कोणी असले आपल्या फॅमिली मेंबरमध्ये की तो चांगल्या मार्काने पास झालेला आहे, तर आपण त्याचं कौतुकाने इकडे तिकडे सांगतो की माझा मुलगा पास झाला, माझी दीदी पास झाली, असं तसं. तर निंदा करणे. तर कौतुक, आणि त्याचं ऑपोजिट वर्ड आहे निंदा. निंदा म्हणजे त्यांची खोटी स्तुती करणे. काळा. काळा म्हणजे ब्लॅक. काळा म्हणजे आता कावळा काळा असतो, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पांढरा. तर चला पुढे बघूया. खरे. खरे म्हणजे खरं बोलणारे, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे खोटं. खोटे. खाली. खाली म्हणजे एकदम खाली, जमिनीवर, आणि जमिनीच्या खाली किंवा. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे वर. वर म्हणजे आभाळात वगैरे असं वर, जमिनीवरती. जय म्हणजे जयचा अपोजिट वर्ड आहे पराजय. जय म्हणजे सक्सेस होणे, आणि पराजय म्हणजे जे सक्सेस न झालेले ते, त्यांना पण पराजय म्हणतात. कडू. कडू. आता बघा, एखादी गोष्ट चवीसाठी अशी कडू असते थोडी, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गोड. गोड लागणे. कच्चे. कच्चे म्हणजे ते शिजलेलं किंवा न शिजलेलं, किंवा मग एखादं फळ असलं ते पिकलेलं असलं त्याला न पिकलेलं त्याला कच्चं म्हणायचं, आणि जे पिकलेलं असतं ते पक्कं. तरुण. तरुण म्हणजे यंगर पर्सन, आणि म्हातारा म्हणजे एकदम ओल्ड झालेलं आहे ते. ताजा म्हणजे आता सध्या बनवलेलं ते ताजं, आणि जे एकदम शिळं, जे बनवून खूप दिवस झाले त्याला शिळं म्हणतात, ते शिळं. तिरपा म्हणजे एखाद्याची बघा, आता तिरपा असं एखादा जण असं दारू पिलेला माणूस आहे, तो तिरका तारका कसा पण पडलेला, आणि जो सरळ झोपतो ते सरळ. त्याच्या विरुद्धात तिरप्याच्या विरुद्धात शब्द आहे सरळ. थोरला म्हणजे मोठा, आणि धाकटा म्हणजे लहान. नफा म्हणजे आपण जर एखादी वस्तू, आपली दुकान वगैरे असली, तर एखाद्या वस्तू आपण विक्री केली तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडाफार नफा होतो, फायदा होतो. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तोटा. तर आता दुकान जर असली तर नफा तर होणारच आहे, आणि तोटा पण एखाद्या वेळेस होऊ पण शकतो जर भाव उतरले तर. नवा. नवाचा विरुद्धार्थी शब्द आहे जुना. दाट म्हणजे एकदम घनदाट. दाट म्हणजे एकदम असं ढीग असलेला ते, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विरळ, म्हणजे जास्त वस्तू नसलेला ते. निर्मळ म्हणजे एकदम पाण्यासारखं निर्मळ, एकदम स्वच्छ, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मळका. मळका म्हणजे एकदम असं धूळ वगैरे लागलेली, तसा मळका. निर्भय. निर्भय म्हणजे कधीही न घाबरणारा, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे भित्रा, म्हणजे घाबरतो तो. नक्कल म्हणजे नकली, आणि विरुद्धार्थी शब्द आहे अस्सल. अस्सल म्हणजे असली ते. चव, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बेचव. जन्म म्हणजे बर्थ. आता बर्थ झालंय, न्यू बॉर्न बेबी असतात ते जन्म, आणि विरुद्धार्थी शब्द आहे मृत्यू, म्हणजे ते मरण पावलेले ते. जलद म्हणजे थोडं फास्ट गतीने, आणि विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश, थोडं स्लो. एकमत. एकमत म्हणजे सर्वांचे एकमत असलेले. आता बघा, फॅमिलीमध्ये खूप सारे जण असतात, ज्यांची जॉईंट फॅमिली त्यांना माहीतच असेल, तर काही जण एकदम असे एकामताने राहतात ते. आणि त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे दुमत, म्हणजे एकाचं एकमत, तर दुसऱ्याचं ते, तिसऱ्याचं ते. खरेदी. खरेदी म्हणजे आपण दुकानात जर गेलं, काहीतरी वस्तू घेतोच, ती खरेदी करणे ते. आणि जेव्हा आपलं स्वतःचे दुकान असते तेव्हा आपण ती विक्री करतो, ते विरुद्धार्थी शब्द खरेदीचा विक्री. खात्री म्हणजे आपण एकदम असं हे असणे, आपण एखाद्या गोष्टीची चांगली खात्री करून घेतो. आता तुम्ही बघा, फॉर्म आता आलेले भरतीचे, तुम्हाला आता कोण काय सांगाल, कोणी सांगाल 1 मार्क्स होती, कोणी सांगाल 4 मार्क्स होती, कोणी सांगाल 5 मार्क्स होती. तुम्ही त्याची खात्री करून तर घेणारच ना, की नेमकं डेट काय आहे फॉर्मची आपल्या. तर खात्री करणे. आणि संशय म्हणजे आपण एखाद्यावर, तुम्हाला जर विश्वास नाही आहे याच्या व्यक्तीवरती, की तो तुम्हाला सांगतोय की 4ला आहे, 5ला आहे, 1ला आहे, तर तुम्ही त्याची संशय येतोय तुम्हाला त्याच्यावर, हा खोटा बोलतोय, तो संशय. ग्रामीण म्हणजे एकदम खेडेगावात, आणि शहरी म्हणजे एकदम सिटीमध्ये. धिक्कार म्हणजे आपण स्वीकार न केलेले, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वीकार करणे. निरोगी म्हणजे आजारी पडलेले, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे रोगी. निरोगी म्हणजे आजारी न पडलेले, आणि रोगी म्हणजे आजारी पडलेले. फायदा. आपण आता जर दुकान असली तर आपला फायदा होणार आहे, तर एखाद्या वस्तूचा चांगला भाव असला तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तोटा. दुकाने म्हटल्यावर तोटा पण होणारच आहे. बेरीज म्हणजे ॲड करणे, त्याच्यात एखादी संख्या
किंवा पैसे असले आपल्याकडं तर कोणी जर पैसे दिले तर आपण त्याच्यामध्ये ॲड करतोच. ते ॲड करणे आणि वजाबाकी म्हणजे थोडं मायनस करणे. एकत्र म्हणजे आता फॅमिली एकत्र राहते, काही मित्र एकत्र राहतात, पण थोडे भांडणं काही झाले तर ते वेगवेगळे पण होऊ शकतात आणि घरातही भांडणं झाले ते पण वेगळे होऊ शकतात. ते एकत्र त्याच्या विरोधार्थी शब्द वेगवेगळे. हे बघा मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला जर अपयश जर आले असले तर अपयशानेच माणूस शिकतो पुढे. तर हे बघा, अभ्यास करा चांगला. ही भरती नक्कीच पास व्हाल असा विश्वास आहे. तर चांगला अभ्यास करा. धन्यवाद.